कुठल्याही राजकीय पक्षाच्या सभेला श्रीमंतांची गर्दी नसते, ज्याच्या घरामध्ये भाजीत तेल नसतं, जो सोनं घेऊ शकत नाही, जो स्वतःच्या गाडीनं फिरू शकत नाही, ज्याच्या आयुष्यात 18 विश्व दारिद्र्य आहे, तोच माणूस, लक्षात घ्या, तोच माणूस राजकीय पक्षांच्या सभेचा श्रोता असतो. तुमची अगोदरच घंटी वाजवली. मला दोष प्रधानमंत्र्यांना पण द्यायचा नाही, मला दोष त्या मतदारांना द्यायचा आहे ज्या लोकांना आपल्या गावासहित, तालुक्यासहित, जिल्ह्यासहित, राज्यासहित देशभरातली अर्थव्यवस्थाच माहित नाही, अर्थव्यवस्था कशी उभी करायची याचं ज्ञान नाही, ज्याला कुटुंब नाही आणि जो बायका लेकरांना, मुलाबाळांना सांभाळू शकत नाही, तो देशाला काय सांभाळू शकणार? अशा लोकांच्या हातात जर राज्याची सूत्र असतील आणि देशाची सूत्र असतील, त्या देशाची अर्थव्यवस्था काय सक्षम राहणार? एक वेळच्या भाजीमध्ये तेल टाकायची ज्यांची भ्रांत आहे, जे महागाईचे चटके भोगतायत, जे गरिबीचे चटक्यातून होरपळून निघाले, अर्थात 1 किलो जर खायचं तेल घेऊन गेला तर त्याला 15 दिवस, महिनाभर वापरावंच लागतं. त्याच्या भाजीत तेल कधीच सापडत नाही. तो सोनं घ्यायला कधी जायचा? ज्याच्या हातावर पोट आहे, निवडणुकीच्या काळात सगळ्या राजकीय पक्षाचा हाच माणूस कणा आहे, यालाच भाड्याने खरेदी केलं जातं आणि सभेला आणून बसवलं जातं 100 रुपयाच्या हजेरीवर एक वेळच्या जेवणासाठी. त्याच्या गळ्यात कुठल्या पक्षाची पट्टी आहे त्याला माहित पण नसतं. शेजाऱ्यांनी टाळी वाजवली की हा टाळी वाजवता, ह्याच्या टाळीचा आवाज सुद्धा येत नाही, कारण ह्याला आयुष्यात टाळीच वाजवायची माहित नसते. कारण हे जे हात आहे, आयुष्यभर दिवस रात्र कष्ट करून की ओबडधोबड झालेली असतात. त्या भावना त्या प्रधानमंत्रीला, देशाच्या विरोधी पक्षाला आणि धनदांडग्यांना दिसणार आहेत का, हा मला पडलेला. एवढंच सांगा, महागाईनं आक्रमण केलंय भारतावर, बेरोजगारीनं हैदोस घातलाय भारतामध्ये, महागाईचे चटके सर्वसामान्य महाराष्ट्रातला माणूस भोगतोय आणि आर्थिक संकट येणार आहे, आर्थिक आणीबाणी येणार आहे, देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, देश ढबगाईला जाऊ शकतो आणि कुठलाही राज्यकर्ता थेट म्हणू शकत नाही. मित्रांनो, सर्वांना जय शिवराय, नमस्कार. मी संतोष शिंदे, बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, विषय नाजूक आहे, परंतु मी महाराष्ट्रासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये महागाईची आता झळा बसायला सुरुवात झाली. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की सोनं वापरू नका, भाजीत तेल टाकू नका, गाडीत पेट्रोल टाकू नका किंवा जास्त फिरू नका, डिझेल टाकू नका. शेतकऱ्यांचा युरियाचा महागाईचा प्रश्न आणि त्याच्या दर्जाचा प्रश्न, शेतकऱ्याचं नुकसान, या सगळ्या गोष्टी मोदीजींनी सांगितल्या. 5-10 लाखाची गाडी सोडून द्या आणि 5-25 लाखाची ईव्ही गाडी वापरा, इथपर्यंतचा प्रवास झाला. पण 70-80% या महाराष्ट्रासह देशातली जनता 80-90% असे सगळेच घरादारासहित श्रीमंत आहेत असं नाही, पण एक वेळच्या भाजीमध्ये तेल टाकायची ज्यांची भ्रांत आहे, जे महागाईचे चटके भोगतायत, जे गरिबीचे चटक्यातून होरपळून निघालेले आहेत, सहज 100 रुपये घेऊन गेले एखाद्या किराणा दुकानात तर एका दुसरीच वस्तू येऊ शकते, ही आजची आर्थिक परिस्थिती आहे. त्या लोकांना जर तुम्ही, जो होरपळलाय, 1 लिटर अर्थात 1 किलो जर खायचं तेल घेऊन गेला तर त्याला 15 दिवस, महिनाभर वापरावंच लागतं. त्याच्या भाजीत तेल कधीच सापडत नाही. तो सोनं घ्यायला कधी जायचा? ज्याच्या हातावर पोट आहे,
निवडणुकीच्या काळात सगळ्या राजकीय पक्षाचा हाच माणूसकाना आहे, यालाच भाड्याने खरेदी केलं जातं आणि सभेला आणून बसवलं जातं. कुठल्याही राजकीय पक्षाच्या सभेला श्रीमंतांची गर्दी नसते, ज्याच्या घरामध्ये भाजीत तेल नसतं, जो सोनं घेऊ शकत नाही, जो स्वतःच्या गाडीनं फिरू शकत नाही, ज्याच्या आयुष्यात 18 विश्व दारिद्र्य आहे, तोच माणूस, लक्षात घ्या, तोच माणूस राजकीय पक्षांच्या सभेचा श्रोता असतो. 500 रुपयाच्या हजेरीवर एक वेळच्या जेवणासाठी. त्याच्या गळ्यात कुठल्या पक्षाची पट्टी आहे त्याला माहित पण नसतं. शेजाऱ्यांनी टाळी वाजवली की हा टाळी वाजवता, ह्याच्या टाळीचा आवाज सुद्धा येत नाही, कारण ह्याला आयुष्यात टाळीच वाजवायची माहित नसते. कारण हे जे हात आहे आयुष्यभर दिवस रात्र कष्ट करून की ओबडधोबड झालेली असतात. त्या भावना त्या प्रधानमंत्रीला, देशाच्या विरोधी पक्षाला आणि धनदांडग्यांना दिसणार आहेत का, हा मला पडलेला प्रश्न. हा व्हिडिओ यासाठी शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. बंडखोर नेता हे चॅनल किंवा संतोष शिंदेची भूमिका ही या राष्ट्राच्या हिताची भूमिका असते. मी काय कुठल्या इतर सत्ताधारी आणि विरोधकांचा ठेका घेतला नाही यांच्यावर टीका करायची. मी भारताचा नागरिक म्हणून भारताच्या नागरिकाच्या पोटाचा प्रश्न सुटत नाही, ज्याचं पोट पाठीला चिटकलंय त्या लोकांसाठी मी ही चर्चा करतोय. मला एवढं सांगा, महागाईनं आक्रमण केलंय भारतावर, बेरोजगारीनं हैदोस घातलाय भारतामध्ये, महागाईचे चटके सर्वसामान्य महाराष्ट्रातला माणूस भोगतोय आणि आर्थिक संकट येणार आहे, आर्थिक आणीबाणी येणार आहे, देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, देश ढबगाईला जाऊ शकतो आणि कुठलाही राज्यकर्ता थेट म्हणू शकत नाही की या गोष्टीमुळं तुमचं आता जगणं मरणं मुश्किल होईल. कारण भ्रष्टाचार, एप्स्टीन फाईल, देशाची बदनामी, इतर देशांमधले युद्ध, देशात आपल्या देशाची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, जीडीपीची लागलेली उतरती कळा, या सगळ्या गोष्टीचा परिणाम तुमच्या सार्वजनिक जीवनावर होणार आहे. म्हणून तुमची अगोदरच घंटी वाजवली. मला दोष प्रधानमंत्र्यांना पण द्यायचा नाही, मला दोष त्या मतदारांना द्यायचा आहे ज्या लोकांना आपल्या गावासहित, तालुक्यासहित, जिल्ह्यासहित, राज्यासहित देशभरातली अर्थव्यवस्थाच माहित नाही, अर्थव्यवस्था कशी उभी करायची याचं ज्ञान नाही, ज्याला कुटुंब नाही आणि जो बायका लेकरांना, मुलाबाळांना सांभाळू शकत नाही, तो देशाला काय सांभाळू शकणार. अशा लोकांच्या हातात जर राज्याची सूत्र असतील आणि देशाची सूत्र असतील, त्या देशाची अर्थव्यवस्था काय सक्षम राहणार, हा माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला पडलेला प्रश्न आहे. कारण 2 मुलांना जन्म घाला म्हणतात, 4 मुलांना जन्म घाला म्हणतात, 5-5 मुलं असली पाहिजे म्हणतात आणि स्वतः मात्र अविवाहित आहेत, ब्रह्मचारी आहेत. जन्म कुणी घालायचा? दुसऱ्याने. मग कुटुंब रस्त्यावर आल्यावर चटके कोण सोसणार? तोच व्यक्ती. अरे तुम्ही एवढी महागाई वाढवून ठेवली, त्याच्या पगारामध्ये, त्याच्या उत्पन्नामध्ये, तो 5 मुलं, नवरा बायको 2, 7 झाले, आई वडील असतील तर 9 झाले, भाऊ बहीण असतील तर 11 झाले. एवढंच जर कुटुंब म्हणलं तर त्या कुटुंब प्रमुखांनी चालवायचं कसं? खाणारी तोंड जर जास्त असतील तर याला जबाबदार कोण? म्हणजे याचा जर विचार केला तर हे सगळे शुद्ध धर्माच्या नावाखाली फसवतात की नाही? म्हणजे यांना देश आर्थिक संकटात आहे याचं काहीच दुःख नाही. म्हणजे हे जर फसवणाऱ्या टोळ्या जर सल्ले देत असतील, मी ते आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट वाचलं, मला आश्चर्य वाटलं. मी स्वतंत्र व्हिडिओ आपल्या संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.
की तुम्ही 2 मुलांवर त्या ठिकाणी सुखी कुटुंब आनंदी कुटुंब म्हणणार, पण राज्य सरकार तिसरा मुलगा झाला तर 70,000 रुपये त्या कुटुंबाला देणार, चौथा झाला तर 80,000 रुपये 90,000 रुपये देणार, जे काहीतरी ठरवले असेल मुलांची किंमत, तेवढ्या पैशात तो लहानाचा मोठा होणार का? माझं तर खरं त्या व्हिडिओमध्ये मी माझी मुख्य भूमिका जाहीर करणारच आहे, तरी पण एक मुद्दा सांगतो. माझा थेट प्रश्न आहे की त्या तिसऱ्या आणि चौथ्या मुलाला राज्य सरकार 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नोकऱ्या देणार का? म्हणजे तो हिंदू त्याच्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीने जगवेल आणि त्यांची लोकसंख्या वाढेल आणि कुटुंब समाज जगेल. काय मत आहे? देशाची अर्थव्यवस्था मातीत घालायला सुद्धा हेच, आणि कुटुंबात जगणाऱ्या लोकांना परत खड्ड्यात घालणारे पण हेच. असे जर राज्यकर्ते असेल, काय होणार या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं? याचा विचार कोणी करणार आहे की नाही? आणि मला या सगळ्या गोष्टीचा प्रश्न पडलाय की जे सत्सक विवेक बुद्धीनं आयुष्य जगतात तेच चांगला विचार करतील, या येड्यांच्या नादी लागणार नाही. माझं हे रोखठोक मत आहे. तुमचं काय मत आहे? नक्कीच लाईक करून समर्थन द्या आणि कमेंट करून सपोर्ट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त शेअर करा. हे बंडखोर नेता युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.